नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील. आज महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडनं अलर्ट. तर मित्रांनो, कोणते आहेत ते जिल्हे जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी एक विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे नवनवीन हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. तर मित्रांनो, मागील गेल्या 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली होती. मात्र गुरुवारपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडलेला आहे. आज शुक्रवारी राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने पावसाचा हा अलर्ट देण्यात आलेला आहे. पावसासोबतच वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याने जारी केलेले आहे. हवामान खात्याने जाहीर केलेल्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसात ईशान्य भारतात पावसाची शक्यता असणार आहे. आजपासून 15 जुलैपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारी कर्नाटकात विजांच्या कडकडाटासह जोरदार ते पावसाचा अंदाज आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यासह कोकणातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा हा इशारा देण्यात आलेला आहे. चंद्रपूर, वर्धा, अमरावती, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो पाऊस पडण्याची शक्यता आहे.